स्वतःच्या हक्काचं घर असावं हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनतही घेतो. पण थांबा, घर बांधून झालं आणि आपण त्यात राहायला गेलो म्हणजे सगळं काही कायदेशीररित्या पूर्ण झालं असं अजिबात होत नाही. आपल्या या स्वप्नाच्या घरासाठी एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर पायरी आहे, ज्याकडे अनेकदा आपलं दुर्लक्ष होतं. आता हा प्रश्न ऐकून कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. नवीन घरात राहायला जाण्याच्या उत्साहात आपण अनेकदा हा विचारच करत नाही की अरे, ज्या घरात आपण राहत आहोत ते कायद्याच्या दृष्टीनं राहण्यायोग्य आहे का. चला, आज आपण याच कायदेशीर पैलूवर जरा सविस्तर बोलूया. मग आता या कायदेशीर समस्येवर उपाय काय? घाबरू नका, उत्तर अगदी सोपं आहे. ते म्हणजे 2 अत्यंत महत्त्वाची प्रमाणपत्र. ही कागदपत्र म्हणजे आपल्या घरासाठी अक्षरशः कायदेशीर कवचकुंडलं आहेत, जी हे सिद्ध करतात की आपली मालमत्ता पूर्णपणे सुरक्षित आणि वैध आहे. तर ही 2 प्रमाणपत्र आहेत तरी कोणती? पहिला आहे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, म्हणजेच बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट, ज्याला आपण सोप्या भाषेत BCC म्हणूया. आणि दुसरा आहे भोगवटा प्रमाणपत्र, म्हणजेच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा OC. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हे फक्त कागदाचे तुकडे नाहीत, तर ही तुमच्या घराच्या कायदेशीर अस्तित्वाची आणि सुरक्षितेची अधिकृत पावती आहे. चला, आता जरा खोलात शिरून बघूया की या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे. BCC आणि OC ही नावं आपण अनेकदा एकत्रच ऐकतो, नाही का? आणि त्यामुळेच लोकांचा खूप गोंधळ उडतो. पण खरं सांगायचं तर या दोन्हींचा उद्देश आणि अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. तर मग महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या दोन्हींमध्ये नेमका फरक तरी काय आहे? चला, सगळ्यात आधी आपण BCC म्हणजे काय ते समजून घेऊया. बघा, जेव्हा कोणताही बिल्डर एखादी इमारत बांधतो तेव्हा त्याला स्थानिक प्रशासनाकडून म्हणजे समजा नगरपालिकेकडून एक नकाशा मंजूर करून घ्यावा लागतो. तर हा जो BCC आहे ना, तो हे प्रमाणित करतो की इमारतीचं बांधकाम त्या मंजूर नकाशाप्रमाणे आणि ठरवून दिलेल्या सगळ्या नियमांनुसार व्यवस्थित पूर्ण झालं आहे. थोडक्यात सांगायचं तर हे फक्त एक काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट आहे. आता वळूया OCकडे. OC म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र. हा दाखला म्हणजे तुम्हाला त्या घरात राहण्या मिळणारा फायनल ग्रीन सिग्नल आहे असं समजा. स्थानिक प्रशासन इमारतीची तपासणी करतं आणि पाणी, वीज, ड्रेनेज सिस्टम, फायर सेफ्टी यांसारख्या सगळ्या महत्त्वाच्या सुविधा योग्यरित्या कार्यरत आहेत की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इमारत माणसांना राहायला पूर्णपणे सुरक्षित आहे का, या सगळ्याची खात्री झाल्यावरच OC दिलं जातं. आता जरा या स्लाइडकडे बघा. इथे हा फरक खूप सोप्या शब्दांत मांडला आहे. एका बाजूला आहे BCC, जे काय सांगतं की फक्त बांधकाम पूर्ण झालंय, आणि दुसऱ्या बाजूला आहे OC, जे सांगतं की आता तुम्ही त्या घरात कायदेशीररित्या राहू शकता. म्हणजे बघा, BCC ही OC मिळवल्याच्या आधीची एक पायरी आहे, आणि लक्षात घ्या, OC शिवाय घरात राहणं हे कायद्याने चुकीचं मानलं जातं. हा फरक लक्षात ठेवण्यासाठी ना, ही एक मस्त उपमा आहे. असं समजा की BCC म्हणजे इमारतीचा जन्मदाखला आहे, म्हणजे ती इमारत अस्तित्वात आली याचा तो पुरावा आहे. आणि OC म्हणजे काय, तर तिचं हेल्थ सर्टिफिकेट, जे सांगतं की ही इमारत राहण्यासाठी एकदम फिट आणि सुरक्षित आहे. आहे की नाही सोपं? ठीक आहे, फरक तर आपल्याला कळला. पण प्रश्न हा आहे की ही प्रमाणपत्र इतकी महत्त्वाची का आहेत? समजा आपल्याकडे ती नसतील तर काय होऊ शकतं? चला, आता आपण याचे परिणाम आणि महत्त्व समजून घेऊया, जे प्रत्येक घर खरेदी करणाऱ्याला माहिती असलंच पाहिजे. हे ऐकून कदाचित थोडा धक्का बसेल, पण हेच सत्य आहे. जोपर्यंत इमारतीला OC मिळत नाही, तोपर्यंत कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या घरात राहणं हे अवैध मानलं जातं. विचार करा, लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या स्वतःच्या घरात राहणंसुद्धा एका कागदामुळे बेकायदेशीर ठरू शकतं. आणि याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. बघा, OC नसेल तर तुम्हाला कायमस्वरूपी वीज आणि पाण्याची जोडणी मिळत नाही. उद्या जर तुम्हाला तुमची मालमत्ता विकायची असेल किंवा कुणाच्या नावावर करायची असेल तर त्यात कायदेशीर अडथळे येतात. बँका सहसासहजी होम लोन देत नाहीत. इतकंच नाही तर स्थानिक पालिका तुमच्यावर दंडही लावू शकते. आणि हो, मालमत्तेची अधिकृत नोंदणी म्हणजे रजिस्ट्री करणंही खूप कठीण होऊन बसतं. आता हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की एक घर खरेदीदार म्हणून आपण काय करायला हवं? आपली गुंतवणूक सुरक्षित कशी ठेवायची? पण घाबरून जाऊ नका. गरज आहे फक्त थोडं सावध राहण्याची आणि आपली जबाबदारी ओळखण्याची. इथे काही सोप्या पण खूप महत्त्वाच्या पायऱ्या आहेत.
पहिलं, बिल्डरकडे न विसरता BCC आणि OCची मागणी करा. दुसरं, घराचा ताबा घेण्यापूर्वी ही दोन्ही कागदपत्र स्वतःच्या डोळ्यांनी तपासा. तिसरं, तुमच्या विक्री करारामध्ये म्हणजेच सेल ॲग्रीमेंटमध्ये या प्रमाणपत्रांचा स्पष्ट उल्लेख आहे की नाही हे नक्की तपासा. आणि चौथं, जर मनात काही शंका असेल तर अजिबात संकोच न करता थेट तुमच्या स्थानिक नगरपालिकेत जाऊन माहितीची खात्री करा. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ही प्रमाणपत्र मिळवणं ही पूर्णपणे बिल्डरची जबाबदारी आहे. पण एक जागरूक ग्राहक म्हणून ती कागदपत्र आहेत की नाहीत हे तपासणं ही आपली सावधगिरी आहे. आपल्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी एवढं तर करायलाच हवं, बरोबर ना? आणि शेवटी एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. घर खरेदी करताना किंवा करण्याच्या विचारात असताना आपण ह्या महत्त्वाच्या कायदेशीर कवचकुंडलांकडे म्हणजेच BCC आणि OCकडे खरंच लक्ष दिलं आहे का? कारण आपलं स्वप्नातलं घर फक्त सुंदर असून चालणार नाही, ते कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित असणं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे.